Hello student, good day to all of you. Today we are going to study second way of making payment of interest. Here letter is sent by the mode, that is ECS, NEFT, etc. On the top write down the heading of the letter. Heading includes name and address of the company, Balaji Steel Limited. Below that write down the address of the company. On the left hand side write down the reference number, right hand side write down the date of the letter. Here date of the letter is 12th March 2019. After writing reference and date, on the left hand side write down the inside address, that is Mrs. Amruta Dikshit. Below that write down address of the receiver. After writing inside address, below that write down the subject, payment of interest on debentures electronically through ECS or NEFT. जेव्हा आपण इलेक्ट्रॉनिकली पेड करणार आहोत इंटरेस्ट तर तिथे मेन्शन करायचं. आफ्टर रायटिंग द सब्जेक्ट, ऑन द लेफ्ट हँड साईड राईट डाऊन द सॅल्युटेशन डिअर मॅडम. मॅडम का, तर कारण तिथे आपण इनसाईड ॲड्रेसमध्ये मिसेस अमृता दीक्षित घेतले. तो काय लिहायचं तिथे, डिअर मॅडम. पुट अ कॉमा. Main body of the letter. I am instructed by the board of directors to convey to you that the board has passed a resolution in the board meeting held on 10th March 2019. आता मीटिंग कधी झाले, बोर्ड मीटिंग 10th March 2019. आणि त्याच्यानंतर हे लेटर लिहिलेलं आहे. आणि कोणी सेक्रेटरीला सांगितलं इथे लेटर लिहिण्यासाठी, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स, ते तिथे मेन्शन करायचं आहे. आणि बोर्ड मीटिंगमध्ये रिझोल्युशन पास केलेलं आहे. कधी, 10th March 2019ला. फायनलायझिंग टू पे इंटरेस्ट ॲट द रेट 10% ऑन रेडीमेबल डिबेंचर्स टाईप मेन्शन. Your company has complied with all the provisions relating to payment of interest on debentures. Details of interest payable to you are as follows. डिटेल्समध्ये मेन्शन करायचं आहे किती डिबेंचर्स आहेत वगैरे. रजिस्टर नंबर C440. सेकंड, number of debentures 100 debentures are there. Distinctive number from 601 to 700 100 होतात. Gross amount of interest ₹1000. TDS नील आहे 10%. नेट अमाऊंट ऑफ इंटरेस्ट, TDS नाही कट केलेला, सो राईट डाऊन ₹1000. इंटरेस्ट विल बी पेड बाय इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफर, दॅट इज बाय क्रेडिटिंग द सेड इंटरेस्ट टू युअर बँक. डायरेक्टली त्या रिसिव्हरचा जो पण असणार आहे डिबेंचर होल्डर, त्याच्या बँक अकाउंटमध्ये क्रेडिट होणार आहे ॲज पर डिटेल्स प्रोव्हाइडेड बाय यू टू द कंपनी. म्हणजे त्या डिबेंचर होल्डरनी जी पण बँक डिटेल्स प्रोव्हाइड केलेली आहे कंपनीला, अकॉर्डिंग टू दॅट कंपनी विल मेक द पेमेंट और क्रेडिटेड द अमाऊंट टू द बँक अकाउंट. थँकिंग यू. कॉम्प्लिमेंटरी क्लोज. युअर्स फेथफुली फॉर बालाजी स्टील लिमिटेड. सिग्नेचर ऑफ कंपनी सेक्रेटरी. नेक्स्ट लेटर इज कन्वर्शन ऑफ डिबेंचर्स. आता जे कन्व्हर्टेबल डिबेंचर्स असतात ते कशामध्ये कन्वर्ट होणार आहेत, इक्विटी शेअर्समध्येच फक्त, बाकी कशामध्ये नाही. सो कन्व्हर्टेबल डिबेंचर्स कन्वर्टेड इंटू इक्विटी शेअर्स ओनली. सो कन्व्हर्टेबल डिबेंचर्स आर द डिबेंचर्स विच आर कन्वर्टेड इंटू इक्विटी शेअर्स ऑन द एक्सपायरी ऑफ स्पेसिफाईड पिरियड. म्हणजे जो पण टर्म असणार आहे, पर्टिक्युलर पिरियड असणार, आफ्टर 1 year, 2 year, etc. and at a specific informing the debenture holders that the debentures are converted into equity shares. It also states that the share certificate will be issued to them in due course or it may be sent along with this letter. आता डिबेंचर्स आहेत ते जेव्हा कन्वर्ट होतात तेव्हा तो डिबेंचर होल्डर राहणार नाही आहे, तो काय होणार आहे, शेअर होल्डर होणार आहे. आणि त्याचे जे डिबेंचर होल्डर असताना जे इंटरेस्ट पेड केलं जायचं, आता त्याला काय मिळणार आहे, डिव्हिडंड मिळणार आहे. म्हणजे त्याला डिबेंचर सर्टिफिकेट परत रिटर्न करावं लागणार आहे आणि त्याच्या बदली काय मिळणार आहे, त्याला शेअर सर्टिफिकेट
मिळणार. सो कंपनी हॅज टू गेट अप्रुव्हल ऑफ शेअर होल्डर्स बाय पासिंग स्पेशल रिझोल्युशन ॲट द एक्स्ट्रा ऑर्डिनरी जनरल मीटिंग. आता हे रेग्युलर मॅटर्स नाही आहेत. सो एक्स्ट्रा ऑर्डिनरी जनरल मीटिंगमध्ये डिस्कस केले जाणार फॉर कन्वर्शन ऑफ डिबेंचर्स इन टू इक्विटी शेअर्स आफ्टर रिसिव्हिंग द अप्रुव्हल. शेअर होल्डरचं जेव्हा अप्रुव्हल मिळेल तर कंपनी सेंड लेटर ऑफ कन्वर्शन ऑफ डिबेंचर टू डिबेंचर होल्डर्स. सो स्टार्टिंग with the heading of the company, heading, name of the company and address of the company. Krishna Electronics Limited. Below that write down the address. Left hand side reference number, right hand side date of the letter 5th June 2019. After writing reference and date, inside address Mr. Mahesh Malpani on the left hand side. Below that write down the address. नेक्स्ट सब्जेक्ट कन्वर्शन ऑफ डिबेंचर्स इंटू इक्विटी शेअर्स. आता डिबेंचर्स फक्त इक्विटी शेअर्समध्येच कन्वर्ट होतात. सॅल्युटेशन डिअर सर, आय एम डायरेक्टेड टू इन्फॉर्म यू दॅट इन अकॉर्डन्स विथ द टर्म्स डिसाइडेड ॲट द टाइम ऑफ इश्यू ऑफ 1 lakh टाईमला परचेस केलेले ते सगळे कशामध्ये कन्वर्ट होणार आहेत? इक्विटी शेअर्समध्ये. The debentures are due for conversion. In accordance with the above, a special resolution was passed by the shareholders. जसं आपण बघितलं इंट्रोडक्शनमध्ये. त्याच्यासाठी स्पेशल रिझोल्युशन पास केलेलं आहे शेअर होल्डर्सनी. कोणत्या मीटिंगमध्ये? एक्स्ट्रा ऑर्डिनरी जनरल मीटिंगमध्ये. आणि ती कधी झाले? हेल्ड ऑन 25th May 2019. लेटरच्या डेटच्या अगोदरची डेट. For approval of conversion of debentures into equity shares in the ratio of 2:1. As per your letter of option, you have been allotted 50 equity shares in lieu of 100 debentures. आता जसं त्यांनी ऑप्शनच्या वेळेस इश्यूच्या वेळेस मेन्शन केलेलं 2:1 म्हणजे फॉर एक्झाम्पल 100 डिबेंचर्स आहेत तर काय मिळणार आहे त्याला? 50 इक्विटी शेअर्स मिळणार आहेत. म्हणजे इथे काय आहेत? 100 आहेत डिबेंचर्स तर 50 मिळाले 2:1 रेशिओमध्ये. डिटेल्स ऑफ युअर होल्डिंग आफ्टर कन्वर्शन कसे राहणार आहेत? फोलिओ नंबर्स 465, नंबर ऑफ डिबेंचर हेल्ड 100, नंबर ऑफ इक्विटी शेअर्स इश्यूड 50, डिस्टिंक्टिव्ह नंबर्स 501 to 550 50 होतात आहेत. शेअर सर्टिफिकेट नंबर 2219, ड्युली साइन्ड अँड एक्झिक्युटेड शेअर सर्टिफिकेट इज एन्क्लोज हिअर विथ. आता एन्क्लोजर येणार आहे इथं. डिबेंचर सर्टिफिकेट विल बी नल अँड वॉइड विथ इफेक्ट फ्रॉम 25th May 2019. थँकिंग यू युअर्स फेथफुली फॉर कृष्णा इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड. सिग्नेचर असणार आहे लेटरसोबत. सो टुडे वी स्टडीड इलेक्ट्रॉनिक पेमेंट ऑफ इंटरेस्ट अँड सेकंड वन कन्वर्शन ऑफ डिबेंचर्स. हे 2 लेटर्स आपण बघितले. इन द नेक्स्ट लेक्चर वी आर गोइंग टू सी रिडम्पशन ऑफ डिबेंचर्स. टिल देन, थँक यू.